जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। तसंच नारंगी नदीला पूर आल्यामुळे खेड दापोली या मुख्य राज्यमार्गावर 4 ते 5 फूट पाणी साचलेलं आहे। गेल्या 24 तासात 692.20 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीनं 8 मीटर एवढी पाण्याची पातळी गाठली आहे। अनेक अंतर्गत मार्गावर पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। कोल्हापुरामध्ये पाहूयात। कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे। जिल्ह्यातील चिखली गावाला महापुराचा विळखा बसलाय, त्यामुळे गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येतंय। त्यासह जनावरांचं सुद्धा स्थलांतर सुरू आहे। आणि आताची आपण दुपारी 12 वाजताची दृश्य आहेत। कोल्हापूरमधली चिखली गावातली दृश्य आहेत। या ठिकाणी अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। तर कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचं थैमान सुरूच आहे। चिखली गावाला महापुराचा विळखा बसलेला आहे। तर जवळपास संपूर्ण गावानं स्थलांतर केल्याचं कळतंय। जनावरांचं सुद्धा या ठिकाणी स्थलांतर सुरू आहे। तरी कोल्हापुरातल्या चिखली गावातली दृश्य आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापुरात सुद्धा मुसळधार पावसाचं थैमान सुरू असून चिखली गावाला महापुराचा विळखा बसल्याचे दिसतंय। सध्याची काय परिस्थिती आहे? मनाली, सध्या पंचगंगा नदीनं धोका पातळी गाठली आहे। त्यासोबतच राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले, त्यामुळे कोल्हापूरची परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या या ठिकाणी पाहायला गेलं तर ह्या प्रयाग चिखलीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या प्रयाग चिखली गावाला पूर्णपणे आहे तर आता पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे। त्यामुळे हे गाव आता खाली करण्यात येत आहे। प्रशासन त्या दृष्टीने आता पावलं टाकताना पाहायला मिळते। जवळपास 70 ते 80% नागरिकांचं स्थलांतर आहे ते प्रशासनाने केलेलं आहे। काही जनावर आहेत ते स्थलांतर करणे बाकी आहे, त्यांना सुद्धा आता जिल्हा प्रशासनाने सक्त सूचना आहेत त्या स्थलांतराच्या दिलेल्या आहेत। एकूणच पाहायला गेलं तर प्रयाग चिखली गावाला आता बेटाचं स्वरूप यायला सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापूर शहराचा आणि प्रयाग चिखली गावाचा आता संपर्क तुटताना आपल्याला दिसून येते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। आलमटीतून विसर्ग वाढवण्याची मागणी जी आहे ती आता जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येते, कारण राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर जे पाणी येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आहे ते कोल्हापूरमध्ये पूरस्थिती उद्भवणार आहे। पाण्याचा फुगवटा मोठ्या प्रमाणात आहे ते निर्माण होणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती नागरिकांचं स्थलांतराला प्राधान्य आहे ते प्रशासनाने दिलेले आहे। कोणत्याही नागरिकाला बोटीतून स्थलांतर करावं लागू नये या दृष्टीने पावलं उचलताना आता प्रशासन पाहायला मिळते आणि त्या दृष्टीने सकाळपासूनच आंबेवाडी असू दे किंवा प्रयाग चिखली असू दे या परिसरामध्ये आहे ते प्रशासनाने भेटी द्यायला सुरुवात केलेली आहे। एनडीआरएफच्या पथकाने सुद्धा एकूणच या गावाची परिस्थितीचा आहे तो इथं येऊन आढावा घेतलेला आहे। पाहायला गेलं तर सध्या पंचगंगा नदी आहे ते धोक्याच्या पातळीवरती वाहताना पाहायला मिळते आणि राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडल्यामुळे या ठिकाणी कोल्हापूरची आणखीन परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। ज्या पद्धतीने 2019ला संपूर्णपणे कोल्हापूरला विळखा आहे ती पुराच्या पाण्याचा बसला होता, तशाच पद्धतीची पूरस्थिती यावर्षी सुद्धा होते का, अशा पद्धतीची स्थिती सध्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। मनाली, निश्चितच धन्यवाद।